नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 4. नमामि देवी नर्मदे सबिंदु सिंधु सुस्खलं तरंगभंगरंजितं विशस्तु पापजात वारि वारि संयुत कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. युधिष्ठिर म्हणाले, भगवान, त्यानंतर ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे आपण मला सांगावे. मार्कंडेय म्हणाले, मागेच मी तुला परंपरा विचार सांगितला. या सर्वाचे फलित म्हणजेच सदाशिव हेच उत्पत्तीस कारण आहेत. कारणाशिवाय घडत नाही, कारणाशिवाय कारण घडत नाही. महाघोर हे 7 कल्प आहेत. त्याचा आद्य, मध्य आणि अंत्य हे सर्व सदाशिवच आहेत. राजन, जेथे सूर्य चंद्र नष्ट झाले, सकळ प्राणीमात्र सर्व स्थावर जंगम जलमय झाले, त्या भयान अंधकारांच्या मध्यभागी हा शिव एकटाच व्यक्त व अव्यक्त बनून फिरत होता. त्याने ओंकारमय सर्वातीत द्वितीय पुरुष होऊन गायत्री उत्पन्न केली. त्यापासून विराट ईशान पुरुष क्रीडा करीत राहिला. विराट ईशान पुरुष क्रीडा करीत राहिला. त्याच्या देहापासून पंचभूतात्मक विश्व निर्माण झाले. क्रीडा करत विराट संज्ञेच्या पुरुषाने बीजरहित हिरण्यगर्भाची उत्पत्ती केली, जे 12 सूर्यासमान दिव्य अंड्याच्या रूपात प्रगट झाले. त्या अंड्याचे भेदन करण्यासाठी ब्रह्मा झाले. ब्रह्मदेवाने देव, असुर, मानव संयुक्त अशा प्रकारचे सृजन केले. तिर्यक, पशु, स्वेदज, अंडज, उद्भिज, जरायुज सृष्टी निर्माण केली. हे अंडे पुराणात प्रथम शरीरी म्हटले आहे. याचा अर्थात यात विराट पुरुषाने स्वतःच्या आत्मशक्तीपासून या 4ही प्रकारच्या सृष्टींची निर्मिती केली आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ब्रह्मांड. अंड हा शब्द शेवटी येतो. मग जरी लय करणारा शंकर असला तरी उत्पत्ती त्यानेच केली आहे. खरी उत्पत्ती ब्रह्म्यापासून आहे, पण ती पुढे आहे. पहिलं शंकरच हा सर्व प्रलयामध्ये एकटाच पुरुष होता, जो फिरत होता. त्याच्या देहापासून त्याने पंचभूतात्मक असं विश्व निर्माण केलं. पंचभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. मग त्यातून 12 सूर्यासमान असं तेजस्वी अंड्याच्या रूपात एक सूर्यासारखं तेजस्वी प्रगट झालं आणि त्या अंड्याचे जे भाग केले ते ब्रह्माने केले. म्हणून आपण त्या ब्रह्म्याला उत्पत्ती म्हणतो. उत्पत्तीचे काम ब्रह्मा करतो. पालन पोषण विष्णू, भरण पोषण विष्णू आणि लयाचं काम श्री शंकर करतात. परमेश्वराने उमेसह एक कन्या प्रगट केली. जी कन्या उमेच्या अंगमर्दनातून निर्माण झाली असा तिचा अद्वितीय जन्मही सांगितला आहे. या अनुपम रूपाला पाहून सर्व देव दैत्य मोहित झाले. ती कन्या विजेसारखी दिव्य असून ब्रह्मभागात कोठेही विहार करत असे. तेव्हा महादेव म्हणाले, जो तेजाने आणि सामर्थ्याने सर्वाधिक सिद्ध होईल त्याला ही कन्या प्राप्त होईल, अन्यथा नाही. जो तो तिच्या मागे धावू लागला. ती कन्या काही वेळ दिसे. देवदैत्य स्पर्धेने तिच्यापर्यंत पोहोचत, पण ती क्षणात अदृश्य होऊन 1000 योजने दूर दिसे, म्हणजे विजेसारखं. पुन्हा तिच्या मागे लुब्ध होऊन ते पुन्हा तिच्या पाठीमागे पळू लागत. पुन्हा ती अदृश्य होईल. 1000 योजनावरून ती कोमल आणि लहान दिसे. ते तिचे कौमार्य अवस्थेतील रूप पाहून सर्व देव दानव बळ एकवटून तिच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत शेवटी हतबल होऊन सूर आणि असुर कैलासावर परतले. तेथे येताच ती कन्या स्मित हास्य करून सदाशिवासन्मुख उभी होती. घामाघूम झालेले देव, असुर कोणीही तिच्यापर्यंत न पोचू शकल्याने ते मोठ्याने हसून टाळ्या वाजवू लागले. तिच्या त्या बालसुलभ कृतीने सर्वांनाच मोहित करून टाकले. गंभीर असणारे सदाशिव देखील हसावयास लागले. म्हणून सदाशिवांनी तिथे नामकरण नर्मम ददाती सा नर्मदा ठेवले. अर्थात सर्वांना शुद्ध आनंद देणारी तू शीतल जलाची कल्याणकारक नर्मदा नावाने ओळखली जाशील. तेव्हापासून नर्मदा वृक्षशैलातून फेसांचे फवारे उडवत अवखळपणे हसत खेळत बागडत
विचरण करू लागली. युधिष्ठिर म्हणाला, भगवन, मी नर्मदेचे रेवा असेही नाव ऐकले आहे. त्याविषयी आपण मला काही सांगावे. राजन, पुन्हा तृतीय युगाचा लय जवळ आला. पर्वतासह कालरूपी महारुद्राने पृथ्वीस जाळले. त्यानंतर महामेघ होऊन तिला बुडविले. पृथ्वीच बुडवून मायेद्वारे त्या विमल जलात कृष्णवर्णांकित होऊन योगनिद्रेत ते स्थिर झाले. त्यानंतर मीही त्या घोर अंधकारमय प्रलय जालात वायुरूपी महेश्वराच्या रूपात 1000 दिव्य वर्षापर्यंत भ्रमांत करत राहिलो. मी असे पाहिले, महाकाय मयूर बनून सदाशिवच आले होते. सृष्टी सृजनार्थ त्यांनी आपले दिव्य पंख आणि पंजे फडफडवले. त्या फडफडण्यातून देव आणि दैत्य निर्माण झाले. याही वेळात विस्तीर्ण 3 शिखरावर महाशैल दिसला. त्यातून पृथ्वीला बुडवणारी ती नर्मदा वाहू लागली. तिने त्रिकुट भूमी बुडविली, म्हणून तिला त्रिकुटी असेही म्हणतात. महादेवांनी त्यानंतर सर्व प्राण्यांची सुसंगत मांडणी कडून समुद्रांना वेगळे केले. ते सर्व पापियांचे पापक्षालन करणारी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाशील आणि महापापियांसाठी तू औषधरूपी ठरशील. दक्षिणेकडे ती जाऊ लागली. वृक्षशैल प्राप्त करून चंद्रमौली शिवाच्या अनुग्रहाने महान वेगवान जलाच्या प्रवाहाने महादेवाकडून प्रेरित झाली. ती जलमयी सुउन्नत ही नर्मदा हे महिपते लोकात महादेवास महती नावाने प्रसिद्ध झाली. तपस्या करत असताना त्या महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडले. त्यामुळे ही शोण नावाने प्रसिद्ध झाली. हे 17 बिंदू सांगितले जातात. त्या सर्वात रुद्रदेहातून निघालेली आणि महादेवापासून वरदान प्राप्त झाल्याने सर्व नद्यात नर्मदा पुण्यशील आहे. शंकराच्या अनुग्रहाने महापातकनाशिनी ती देवी त्या घोर महार्णवात दिसू लागली होती. अशी सुस्पष्ट स्वरूपाची महाकाया असल्याने ती महती या नावाने संबोधली जाते. मेघमंडला समान दिग्गजाच्या क्षोमाने प्राप्त झालेली कलुषितता वहन करण्यात सरस ठरली. त्यामुळे तिला सुरसा या नावाने देखील गौरवली जाते. म्हणजे आता तिची नावं किती आहेत नर्मदेची आणि त्याचं कारण प्रत्येकाचं इथं सांगितलेलं आहे. समस्त लोकांना अभय प्रदान करणारी व संसार सागरात बुडणाऱ्यांवर कृपा करणारी असल्याने हिला कृपा असेही म्हटले गेले. प्राचीन पुण्यमय सत्ययुगात दिव्य मंदार वृक्षांनी अलंकृत कल्पवृक्षांनी व्याप्त कल्पवृक्षांनी व्याप्त रोहिण मंदार आदी वृक्षांनी वेढलेली मंदगतीने वाहणारी म्हणून मंदाकिनी या नावाने संबोधली. शीघ्रतेने महार्णव प्रलयातील जलाचे भेदन करून या लोकात आली. अशी सिद्ध आणि देवतांनी पुनीत अशी ही महार्णवा म्हणून ओळखली जाते. विचित्र शिला संघातांनी आणि वृक्षपर्वतात होणाऱ्या हत्तींनी व्याप्त विपुल पर्वताचे भेदन करून समुद्राकडे जात दशदिशांना महान रवाने आवाजाने भ्रमण करत ती जाते. जेथे जेथे भूमीस आल्हाददायक स्पर्श सुशोभित करते म्हणून तिला रेवा असे म्हणतात. स्त्री पुरुष इत्यादी अत्यंत दुःखी झालेल्या शापांनी घेरलेल्या मनुष्याचे पापरहित करणारी असल्याने तिला विपापा असेही म्हटले जाते. मलमूत्र धूळ घाण इत्यादी चिखलयुक्त शरीररूपी पाशात बांधलेल्या व्यक्तींना संसार सागरातून तारणारी आणि उक्त पाशातून मुक्त करणारी असल्याने तिला विपाशा असेही म्हटले जाते. ही नर्मदा निर्मळ जळाची असल्याने तसेच विमल चंद्रासमान सुंदरमुखी आणि घनघोर अंधकारातही महाप्रभेसारखे दिसण्याने हे नृपश्रेष्ठा विद्वान हिला विमला असेही म्हणतात. चंद्राच्या किरणासारखी आल्हाददायक आणि सूर्याच्या रश्मी समान प्रभावी शलाकेप्रमाणे अर्थात सूर्यांच्या किरणाप्रमाणे रात्री समान प्रभावी शलाकाप्रमाणे अर्थात किरणांनी विकसित प्रसन्न वाहणारी ही करभा या नावाने रंजन करणारी प्रसिद्ध आहे. म्हणून हिला रंजना असे देखील म्हणतात. नदीला नावं किती आहेत त्या त्या ठिकाणाहून पहा.
हे राजे उत्तम तृण वनस्पती गुल्मलतादी उदबीज प्राणी यांची तिर्यक योनी कीटक पतंग पक्षी यांचा उद्धार करून स्वर्गास घेऊन जाणारी असल्याने हिला वाळू वा वालुवाहिनी म्हणतात. या अशाच प्रकारच्या अनेक नावांनी हिला ओळखले जाते. तिची विशेष उत्पत्ती दिली आहे. ते सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोक प्राप्त करतात, यात संदेह नाही. अशा कारणामुळे स्कंद पुराणात कारणपूर्वक रेवा इत्यादी नादाचे महत्त्व आणि मयूरकल्प वर्णन केले आहे. म्हणजे मागच्या शंकर मासा झाले होते, तर या प्रलयाच्या वेळी शंकर मोठा एक प्रचंड असा मयूर झाले, मोर झाले, आणि त्यांनी आपले पंख आणि पंजे फडफडवले, तेव्हा त्यातून अनेक पुन्हा जीव जंतू देव दानव सगळे निर्माण झालेले आपण सांगितले आहेत. आता हिची विशेष नामे. सरसा. सरसा म्हणजे काय? हिचे पाणी मधुर, स्वादयुक्त, अत्यंत स्वच्छ, अनेक औषधी रसांनी आणि आरोग्य प्रदान करणारे असणारे म्हणून हिला सरसा म्हणतात. मंदाकिनी. कल्पवृक्ष समाकीर्णा रोहितक समाकुला वहतेशाच बंदेन तेन मंदाकिनी अमृता. संपूर्ण जग जेव्हा जलमय होतं, प्रलय होतो, तेव्हा सत्ययुगात ही दिव्य अशा मंदार फुलांनी अलंकृत होते आणि मंद अशी वाहत राहते, म्हणून हिला मंदाकिनी म्हटलेले आहे. तिच्यामध्ये रोहित नावाचे मासे भरलेले असतात. ती मंद अशी वाहत राहते. दशार्णा. भित्वा महार्णवं क्षिप्रम यस्मात् लोकमिहागता पूज्या सुरैश्व सिद्धैश्च तस्मादेश महार्णवा. म्हणजे अमरकंटकामध्ये नर्मदा 10 प्रवाहांनी अनेक कुंडातून वाहू लागली, म्हणून तिला दशार्णा असे म्हटलेले आहे. हिचे महार्णवा असेही नाव आहे. त्याचा महान समुद्राला ओलांडून अत्यंत वेगाने ती मृत्यूलोकात आली आणि देवसिद्धांना पूजनीय झाली, म्हणून तिला महार्णवा असे म्हटले जाते. चित्रकूटा. मयूरकल्पाच्या शेवटची रात्र संपल्यावर जेव्हा सृष्टीचा प्रभात काळ झाला, त्यावेळी महादेवाने मोराच्या मयूराच्या रूपात आपले पंख हलवले. मग ते मयूरकल्प म्हटलं जातं. असे अनेक कल्प आहेत आपले. त्यात नर्मदेचे दर्शन झाले. त्या पंखाखाली उंच पर्वत दिसले. त्या पर्वतामध्ये 3 शिखराचा असे एक पर्वत आहे, त्रिकुट किंवा चित्रकूट. त्या चित्रकूटावरूनच नर्मदा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, म्हणून तिला चित्रकूटा असे देखील म्हटलेले आहे. तमसा. नर्मदेचे पाणी निळ्या रंगाच्या तेजाने युक्त आहे. निळ्या आभाळाप्रमाणे जलराशी असणारी नर्मदा महादेवाच्या कृपेने प्रलयाच्या रात्री सुद्धा उपस्थित होती, म्हणून तिला तमसा असे नाव आहे. करभा. करेन शुंडादंडेन भातिती करभम. विंध्य पर्वतातील हत्तीचा समूह आपल्या मुलाबाळासहित नर्मदेच्या पाण्यात प्रचंड क्रीडा करत असतो, त्यामुळे नर्मदा सुशोभित होते, म्हणून तिला करभा असे म्हटले आहे. यमुना. शहराजवळून वाहणारे नर्मदेचे पाणी कालिंदीप्रमाणेच निळसर दिसते किंवा काळपट दिसते, म्हणून हिला यमुना म्हणायला हरकत नाही. चित्रोत्पला. चित्रविचित्र आश्चर्य उत्पन्न करून अनेक रंगाच्या कमळांनी परिपूर्ण व अत्यंत प्रकारच्या लता पुष्पांनी नर्मदा सदैव अलंकृत असल्यामुळे तिला चित्रोत्पला असे देखील नाव पडलेले आहे. इथे अशा रीतीने हा अध्याय 4 नर्मदा पुराण समाप्त झालेला आहे. नर्मदे हर.